नमस्कार. सक्षम फाउंडेशन पेठ वडगाव प्रस्तुत राज्यस्तरीय सक्षम नारी सन्मान सोहळा 2026 या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपण सर्वजण माणूस म्हणून जन्माला आलो, पण खऱ्या अर्थानं माणूस पण हे विसरलेलो आहोत. पण आपल्या अवतीभोवती अशी काही मंडळी असतात जी स्वतःला सक्षम बनवतात आणि माणूस म्हणून जगण्याचं एक नेतृत्व आपल्या आदर्श समाज समोर ठेवत असतात. अशाच बऱ्याच व्यक्तींचा जीवनपट उलगडत असताना आज आपण या व्यासपीठावर भेटलेलो आहोत. या ठिकाणी आलेले आहेत एक आदर्श सक्षम नारी आणि सक्षम नेतृत्व. त्याच्यासोबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि त्यांचा जीवनपट उलगडणार आहोत. नमस्कार ताई, आमच्या सक्षम फाउंडेशन मार्फत आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि प्रथमतः आपले अभिनंदन की आपण सक्षम नेतृत्व या पुरस्काराने सन्मानित झालेला आहात. तर हा इतका मोठा पुरस्कार आपल्याला मिळाल्याबद्दल आपलं काय मत आहे, काय भावना व्यक्त कराल? नमस्कार, माझं नाव माधुरी चव्हाण. पुरस्कार मिळाल्याबद्दल मला खूप आनंद आहे. माझ्या घरच्यांना पण खूप आनंद आहे. तर मग पुरस्कार मिळाला, तुम्हाला आनंद झालेला आहे. सध्या काय करता तुम्ही? सध्या घरकामामध्ये पण बराच घरकामाचं घरकाम. पेशंट आहेत ते पेशंट तीन पेशंट आहेत. तीन पेशंट बघत, जनावर बघत हे सक्षमचं हे करतोय. सक्षमचं काम करताय. काय काय सक्षमचं काय काय काम आहे? बायकांना जोडून द्यायचं, बायकांना घर बसल्या तर काय काम असेल ते सांगायचं. बरोबर. तुम्ही बसू नका, बाहेर काम करता, त्यात बाहेर पडा. मग आता तुम्ही ह्यांना सांगायला बायकांना जोडे काम करायला, तुम्ही कसं जोडलं? मी वैशालतेच्या जोडलेली. वैशालताई या सक्षम मधल्या आहेत. त्यांना मी फोन केला, त्या मला म्हणल्या असं हे चांगलं आहे बघा तुम्ही. मग गेल्या वेळी मी त्याला 70 बायका दिल्या, शाळेत भरपूर झाले. बर. जवळजवळ आता हजारो पटीमध्ये सक्षमचे व्यक्ती मेंबर आहेत. गेल्या वर्षी 70, या वर्षी 150. पण तुम्हाला वाटतं की मी जशी सक्षम झाली आहे सक्षम मध्ये येऊन, तसं प्रत्येक नारीने महिलांनी सक्षम व्हावं म्हणून तुम्ही इतक्या महिलांना जोडलेला आहे, बरोबर आहे की नाही? सुजाता, त्यांच्याबद्दल काय सांगणार? त्यांचं पण मला काम बरोबर चांगलं वाटले. ते मी फोन काही पण कधी पण करू, त्यांनी कधी उचलला असा नाही. रात्री 11 वाजते फोन मी केला, हे बायकांना हे करा, हे असं द्या, चालतंय म्हणते. आता सक्षमची जे आपण मेंबरशिप करावलं, जोडावलं, अजून किती या येणाऱ्या भविष्य काळामध्ये पुढील 1-2 वर्ष 3 वर्षामध्ये किती मेंबर जोडायचे टार्गेट आहे? तशा भरपूर होते आणि हे पण पुढं चांगलं होणार. कारण बायकांचं ज्या हे आहे सक्षमचं हे कार्यक्रम आम्हाला आवडतात. मॅडमचं पण कौतुक करतात. जेवढ्या ह्याच्यात त्यांनी कसा हे खर्च हे करतात आम्हालाच कळत नाही. बरोबर, मोठा खर्च असतो कार्यक्रमाचा. मग अजून सक्षम तुम्हाला भविष्यामध्ये कसं दिसते? किती मेंबर झालेले असतील असं? तुम्ही आता गेल्या 70 दिला, या वर्षी 150 दिला, या वर्षी अजून पट म्हणजे डबल 3 पट तुम्ही संख्या वाढायला लागलाय तुम्ही. अजून किती सक्षम तुम्हाला कसं दिसते स्वप्नामध्ये? चांगलं होणार आणि वाढणार पण. बरोबर. समाजामध्ये आणखी ज्या महिला आहेत, बऱ्याच महिला आहेत ज्या तुमच्यासारख्या अडचणी, तुमच्या घरात 3-3 पेशंट आहेत आणि हे 3-3 पेशंट सांभाळत, घरदार सांभाळत, जनावरांची ड्युटी करत तुम्ही ही मेंबरशिप करत आहात. म्हणजे एक कसरतच आहे. रात्री 11 वाजेपर्यंत सुजाता मॅडम फोन करता, म्हणजे इतका वेळ पण तुम्ही जागा असता, इतकं मोठं तुम्ही काम करत आहात. मग प्रत्येकाला वाटतं की आपल्या समोर येणाऱ्या अडचणी मोठ्या आहेत. अशा बऱ्याच महिला आहेत, त्यांना वाटतं की माझ्या भरपूर पाठीमागे व्याप आहे आणि ते जीवनच जगत नाही. तर तुम्ही काय सांगाल त्या महिलाला, काय संदेश द्या? सांगतो ह्यात या, तुम्ही मॅडमला फोन करा, एकदम फ्री वाटते. मॅडम संग बोलले की एकदम फ्री वाटते, म्हणजे टेन्शनच कोणतं नाही. बरोबर. आपल्याला ते घरातलं पेशंट हे जनावरांचं बघून ते टेन्शन येते आणि हे पण कसं नको वाटतंय. पण ज्यावेळी मॅडम संग बोलणार काय वाटत नाही, नंबर वाढवावं असं वाटतंय. बरोबर. मला टेन्शन आलं की मी मॅडमला फोन करते, जरा बोललं की फ्रेश वाटते, पुन्हा फ्रेश वाटते, ताकद येते. बरोबर. तर मंडळी, आज या ठिकाणी या सक्षम फाउंडेशनच्या वतीने सखी मंच जे आहे या व्यासपीठावर, सखी मंच व्यासपीठावर आपल्या इथं माधुरी चव्हाण वहिनी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी देखील त्यांचा जीवन प्रवास आपल्या समोर ठेवलेला आहे. अगदी घरदार सांभाळ, जनावरांची ड्युटी करत, घरातले पेशंट सांभाळत देखील त्या समाजामध्ये असणाऱ्या अनेक महिलांना प्रेरणा मिळावी, त्या सक्षम बनाव्या, स्वतःच्या पायावर उभा राहावेत आणि स्वतःबरोबर स्वतःचा कुटुंब एक आदर्श बनावा, समाजासमोर आदर्श बनावा, असं त्यांची ते ध्येय धोरणं आहेत. आणि येणाऱ्या प्रत्येक जी स्त्री दिसेल त्या स्त्रीला, महिलेला त्या उत्कृष्ट आणि उद्भूत करत असतात. आणि जास्तीत जास्त महिला या सक्षम बरोबर कशा जोडल्या जातील
आणि प्रत्येका स्वतःला कशा सक्षम बनवतील यासाठी त्या प्रयत्न करत असतात. जवळजवळ खूप सारे त्यांनी या ठिकाणी महिला वर्ग जोडलेला आहे आणि त्यांना या ठिकाणी यावर्षीचा सक्षम नेतृत्व हा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे. तर आमच्यासाठी हे देखील एक माधुरीताई एक सक्षम नेतृत्व आहेत, त्याचा देखील आम्ही आदर्श घ्यावा असं आम्हाला मनोमन वाटते. तर तुम्ही देखील अजून येणाऱ्या भविष्य काळामध्ये या ठिकाणी तुमचं नेतृत्व अजून मोठं असावं आणि तुमच्याकडून भरपूर साऱ्या महिलांना या ठिकाणी सक्षम बनवण्याची तुमच्या ताकद अजून यावी अशी आम्ही या सक्षम माध्यमातून आपणास शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी आलात, आपलं मन मोकळं केलात त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.